नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी लग्न कार्यामध्ये मिळते तशी खास, खमंग आणि ताजी काकडीची कोशिंबीर. ही कोशिंबीर इतकी साधी आणि चविष्ट असते की जेवणात भात, आमटी, भाजी काहीही असो, पण ही कोशिंबीर असली की जेवणाची मज्जा काही वेगळीच येते. सगळ्यात आधी आपण फोडणी तयार करून घेऊया. एका छोट्या पळीमध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवूया. लक्षात ठेवा, लग्न कार्याच्या चवीसाठी तेल नाही तर तुपाचा वापर करावा. तुपामुळे कोशिंबिरीला खूप छान चव येते. तूप छान तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे तडतडायला लागलं की त्यात चिमूटभर हिंग घालूया. हिंगामुळे सुगंध तर अप्रतिम येतोच, पण पचनालाही खूप चांगलं असतं. बस, आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे. ही आता आपण बाजूला ठेवूया आणि मुख्य भागाकडे वळूया. आपण इथे 4 हिरव्या ताज्या काकड्या घेतलेल्या आहेत. त्या नीट धुवून त्याची सालं काढून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. लक्षात ठेवा, आधी थोडंसंच मीठ घाला, कारण काकडीला पाणी सुटतं. यानंतर 1 चमचा साखर घालूया. साखरेमुळे कोशिंबिरीला एक हलकीशी गोडसर चव येते. आता ताजं ओलं खोबरं घालूया. ओल्या खोबऱ्यामुळे कोशिंबीर अधिकच समृद्ध आणि चविष्ट लागते. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया. कोथिंबिरीचा सुगंध म्हणजे कोशिंबिरीचा आत्माच म्हणायला हरकत नाही. आता हे सगळं मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून घेऊया. आता यानंतर आपण त्यात घालणार आहोत 2 चमचे दाण्याचं कूट. दाण्याच्या कुटामुळे कोशिंबिरीला एक वेगळं टेक्स्चर आणि चव येते. त्याने ही स्टेप टाळू नका. आता एक हिरवी मिरची बारीक चिरून त्यात घालूया. जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर मिरची कमी घाला. आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी एकत्र करून घेऊया. आणि आता सर्वात महत्वाचा टप्पा, आपण आधी तयार करून ठेवलेली तूप जिऱ्याची फोडणी यावर घालून घेऊया. फोडणी घातल्यावर एकदम सुगंधच दरवळायला लागतो. आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. आणि शेवटी थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूया. डाळिंबामुळे रंग सुंदर दिसतोच आणि खायला पण हलकीशी गोड चव येते. बस, आपली खमंग, ताजी आणि लग्न कार्यासारखी खास अशी काकडीची कोशिंबीर तयार आहे. सर्व करताना वरून पुन्हा थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घाला. मग ही कोशिंबीर थंडगार अशी जेवणासोबत सर्व करा. ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपी सोबत. धन्यवाद.